नमस्कार. आज आपण दर्शन घेणार आहोत भगवान शिवाच्या 12व्या ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे आणि अत्यंत महिमा असलेले स्थान म्हणजेच घृणेश्वर ज्योतिर्लिंग. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांजवळ हे पवित्र मंदिर वसलेले आहे. घृणेश्वर या नावाचा अर्थ होतो दयावान ईश्वर. असे मानले जाते या लिंगाच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व पापांचा नाश होतो आणि मनोकामना पूर्ण होते. घृणेश्वर मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. मात्र आज आपण जे भव्य मंदिर पाहतो त्याचा जीर्णोद्धार 18व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. हे मंदिर लाल रंगाच्या पाषाणात बांधलेले असून यावर मराठा वास्तुकलेचा आणि कोरीवकामाचा अप्रतिम नमुना पाहायला मिळतो. मंदिराचे शिखर 5 थरांचे असून त्यावर सुंदर कोरीव मूर्ती आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना आपल्याला एक शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतो. येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिवलिंग स्वयंभू आहे आणि ते पूर्वाभिमुख आहे. या मंदिराशी संबंधित एक अतिशय भावूक पौराणिक कथा आहे. असे म्हटले जाते की सुधर्मा नावाच्या ब्राह्मणाची पत्नी घुष्मा ही भगवान शिवाची निस्सीम भक्त होती. ती रोज 101 पार्थिव शिवलिंगे बनवून जवळच्या सरोवरात विसर्जित करत असे. तिच्या भक्तीचा हेवा वाटून तिच्याच सख्या बहिणीने घुष्माच्या मुलाची हत्या केली आणि त्याला त्याच सरोवरात फेकून दिले. मात्र घुष्मा विचलित झाली नाही. तिने शिवाची पूजा सुरूच ठेवली. जेव्हा ती शिवलिंग विसर्जित करायला सरोवराकाठी गेली तेव्हा शिवाच्या कृपेने तिचा मुलगा जिवंत होऊन बाहेर आला. भगवान शिव प्रसन्न होऊन तिथे प्रकट झाले. घुष्माने शिवाला विनंती केली की त्यांनी भक्तांच्या कल्याणासाठी कायमस्वरूपी तिथेच निवास करावा. तिच्या नावावरूनच या देवाला घृष्णेश्वर किंवा घुष्मेश्वर असे नाव पडले. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. एक विशेष परंपरा म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात पुरुषांना प्रवेश करताना कमरेच्या वरचे कपडे काढून सोवळ्यात जावे लागते. ते शिवप्रती असलेल्या आदराचे प्रतीक आहे. जर तुम्ही अध्यात्म आणि इतिहासाची आवड ठेवत असाल तर घृष्णेश्वर मंदिराला भेट देणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. वेरूळच्या लेण्यामधील कैलास मंदिर आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या दोन्ही वास्तू आपल्याला समृद्ध वारशाची आठवण करून देतात. ओम नमः शिवाय.